काही स्वप्न असतात, ती पूर्ण होतीलच. झालीच तर कधी होतील हे सुद्धा तुम्हाला ती स्वप्न बघताना माहिती नसतं. 10 वर्षांपूर्वी मला असंच रण ऑफ कच्छबद्दल माहिती पडलं. तेव्हाच वाटलं एक दिवस इथे जावं, आणि आज आम्ही सगळे या अविश्वसनीय जागी फिरत आहोत. आईचं वय आणि तिच्या पायांची अवस्था बघता मला असं वाटलं होतं तिला इथे छान वाटणार नाही, पण मी विचारल्यावरती म्हणाली इथे खूप छान वाटतंय. पण अबीरला मात्र प्रश्न पडला होता, आपण इथे का आलोय? अरे तुला माहिती आहे आपण कुठे उभा आहे? अरे बाबा हा समुद्र आहे, समुद्र. समुद्र दिसत नाहीये, पण हे समुद्राचं मीठ आहे बघ, मीठ. अपने देश का नमक आहे हे. तुला माहितीये काय झालं माहितीये? खूप वर्षांपूर्वी हे बघ, ही सगळी जी लँड दिसते ना, आणि आता समुद्रातून काय झालंय माहिती का? भूकंप आला एकदा, आणि भूकंपात काय झालं माहिती का? काय झालं? पाणी गेलं मागे, खूप मागे. आणि ही जी राहिली आहे ती आहे मीठ. करेक्ट. आणि याला म्हणतात व्हाईट डेझर्ट. आपण जवळपास 2-2.5 किलोमीटर दूर आलोय व्हाईट डेझर्ट बघायला. आहे मस्त. इथपर्यंत नजर जाईल, इथपर्यंत हे सगळं समुद्र आणि मीठ. मला एक सांग, आपण हा असा 2000 किलोमीटरचा किंवा 2500 किलोमीटरचा प्रवास करून इतके पैसे खर्च करून इथे आलो, बरं वाटतंय का तुला इथे? आणि हे ऐकून कसं वाटतं की इथे पहिले समुद्र होता? या समुद्रावर उभा आपण, हे मागे मीठ आहे सगळं. तिथपर्यंत दूर दूर पाहावं, तिथपर्यंत मागे गेला तो दूर दूर पर्यंत दिसत नाहीये, काहीच दिसत नाहीये. दूर दूर पर्यंत समुद्र दिसत नाहीये. म्हणजे तो एवढा मागे गेला असेल ना, एका फक्त भूकंपाने. शकत नाही. आणि तिकडे पुढे चालत गेलं ना, पाकिस्तान आहे. मस्त वाटतंय, छान. वर्थ आहे की नाही हे? हो, तिथे काहीच नाहीये. म्हणजे कुठे बिल्डिंग दिसत नाही, झाड दिसत नाही, काहीच नाही. फक्त पांढरं सगळीकडे. मस्त वाटतंय. क्षितिज कुठे, आकाश कुठे, जमीन कुठे, काही कळत नाही. सगळं एका आणि आकाश एकमेकांना मर्ज झालेले आहे. एकदम छान दिसतंय. आणि हे फक्त इंडियामध्येच आहे, दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. इंडियामध्येच हे मिळणार आहे. म्हणून तर तुला नेहमी म्हणतो ना, की परदेशात जाण्यात काही पॉईंट नाहीये. स्पेशली हे दुबई, सिंगापूर सगळ्या मॅन मेड कंट्रीज आहेत. काय आहे तिथे? फक्त उंच उंच बिल्डिंग्स आहेत. मी असं म्हणत नाही की ते वाईट आहे, किंवा ते म्हणत नाही मी असं की तिकडे जाऊ नये. ज्याला जे आवडतं त्याने ते करावं. पण नेचरची ब्युटी ही इंडियात जे काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या पद्धतीचे लँडस्केप आहेत. जसं आता इथे पूर्ण व्हाईट सँड म्हणतात लोक, पण ॲक्च्युली हे मीठ आहे. मिठाच्या खाली जर का पोकाराल तर काळी माती किंवा काळी जमीन काहीतरी आहे. इथून पुढे गेलं थोडंसं तर राजस्थानामध्ये सँड डेझर्ट आहे. त्यानंतर थोडं पुढे गेलं तर समुद्र आहे. नॉर्थकडे गेलात तर तुम्हाला हिल मिळेल. आणि हा एक्सपिरियन्स आहे ना, हा पैशात किंवा शब्दात मोजता येऊ शकत नाही. इथे येऊन जे फील होतं ते फक्त फील करण्याचाच अनुभव आहे. तुम्ही काहीही बघा, कितीही व्हिडिओ बघा, जे इथे येऊन फील होतं ते कुठेच होत नाही. त्यामुळे या बघा, आपलाच देश आहे. आपल्या देशातला रोजगार वाढवा, आपल्या देशातल्या लोकांनाच स्कोप द्या. ह्याचे व्हिडिओज बनवा, रील बनवा, आणि ते जेवढे जास्त होतील तेवढे जास्त स्प्रेड करायचा प्रयत्न करा. कारण इंडिया इज द बेस्ट कंट्री. गुजरातमध्ये सुद्धा रण ऑफ कच्छमध्ये झिंगाटच्या गाण्यावर लोक रील बनवत आहेत.
मला इथली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट वाटली ती पार्किंग एरियामध्ये असलेला लेझरद्वारा दाखवला जाणारा लाईट अँड साऊंड शो, ज्यामध्ये आपल्याला कधीही न माहिती असलेला कच्छचा इतिहास समजतो. तो शो बघून झाल्यानंतर पार्किंगमध्ये असलेल्या हॉप ऑन हॉप ऑफ बसमध्ये बसून आम्ही आमच्या मेन पार्किंगमध्ये गेलो. इथे आमची कार पार्क केलेली होती. हे कारमधून आमच्या रिसॉर्टमध्ये जाताना वाटेत सगळीकडे टेंट सिटीच्या आजूबाजूला छान ट्रेडिशनल डेकोरेशन केलं होतं. ते डेकोरेशन आणि वाटेत सगळीकडे असलेला लाईटचा झगमगाट बघून असं वाटलं की आपण एका वेगळ्याच दुनियेत आलो आहे. रोज संध्याकाळी रिसॉर्टमध्ये ट्रॅडिशनल डान्स आणि फोक सॉंगचा एक कार्यक्रम असतो. आम्ही लगेचच तो कार्यक्रम बघायला तिकडे गेलो. आमच्यासोबत चला, तुम्हीही या कार्यक्रमाची थोडी मजा घ्या. तो कल्चरल प्रोग्राम संपल्यावर जेवण करून रात्री 11 वाजता आम्ही दोघंच म्हणजे प्रिया आणि मी पौर्णिमेच्या चांदण्यात चमकणारं रण बघायला परत रणात गेलो. सूर्यास्त बघितल्यानंतर आत्ता रात्री जवळपास 11 वाजता आम्ही आलोय व्हाईट सँड बघायला, व्हाईट डेझर्ट. इकडे चंद्र आहे, पौर्णिमा कालची होती. आता आम्ही इकडे उभं, पण आता आमच्या डोळ्यांना जे काही दिसते ना ते कॅमेरा दाखवू शकत नाही, म्हणून आम्ही प्रयत्नही करत नाही. म्हणून आम्ही प्रयत्न करत नाही हे दाखवायचा. पण जे काय आम्ही बघतोय ते अद्भुत आहे, असं आम्ही कधीच बघितलेलं नाही आहे. पूर्ण नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आम्हाला फक्त आणि फक्त व्हाईट दिसते, पांढरा रंग. आणि वरती आकाशात इतके प्रचंड तारे आहेत आणि इथे पोल्युशनची कमी आहे आणि लाईट नाही आहे जवळपास कुठेच. त्यामुळे दूरपर्यंत जिथे नजर जाते तिथे फक्त तारे आणि खाली पडतात. त्यामुळे ही जी व्हाईट सँड आहे किंवा व्हाईट सॉल्ट आहे त्याच्यावर मस्त रिफ्लेक्ट होते. चलो, आम्ही एन्जॉय करतोय. बाय बाय. काही गोष्टी कॅमेऱ्यात दिसत नाहीत, त्यांचा अनुभव त्या जागी जाऊन आणि त्या वेळीच घेण्यात खरी मजा आहे. रात्री परत येऊन आम्ही आमचा स्वप्नवत असा दिवस संपवला. तर हा होता रण ऑफ कच्छमधला आमचा एक दिवस.